सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि आपण या आधी जे परीक्षा विषयक वेगवेगळे परीक्षेच्या आधी करायचे उपाय सेवा आपण पाहिलेले आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। ज्यांनी हे व्हिडिओ अजून पण पाहिले नसेल त्यांनी त्या आधीचे व्हिडिओ जरूर चेक करा। खूप छान व्हिडिओ आहे, खूप छान सेवा आहे आणि आपल्याला यश प्राप्तीसाठी, परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी, परीक्षेमध्ये मनोधैर्य वाढण्यासाठी सगळ्या सेवा आहेत। तर तुम्ही नक्की, जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की ते आधीचे व्हिडिओ चेक करा। आपल्या चॅनलवर तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल आणि त्या प्लेलिस्ट मध्ये मी परीक्षा विशेष सेवा व उपाय याचा एक फोल्डर तयार केला आहे। त्यात तुम्हाला सगळे परीक्षेविषयीचे सगळे व्हिडिओ तुम्हाला सापडतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे की आपण आधी तर सेवा सगळ्या केल्या पेपरच्या आधी, पण पेपरला जाताना काय करायचं। तर पेपरला जाताना काही विशिष्ट तोडगे सांगितले आहेत, काही उपाय सांगितलेले आहेत आपल्या केंद्रामध्ये, जे वारानुसार आपल्याला करायचे आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे। त्याआधी मला सगळ्यांना विनंती करायची आहे की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्हाला काही विषय जाणावीसे वाटत असेल त्याविषयी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा। तर आपण बघतो आहे की परीक्षेला जाताना आपण असे काय उपाय करावे ज्याने आपलं मनोधैर्य, म्हणजे विद्यार्थ्यांचं मनोधैर्य वाढेस लागेल, त्यांना केलेला अभ्यास आठवेल। बरेचदा असं होतं की मुलं पेपरला अभ्यास करतात पण त्यांना पेपरमध्ये गेल्यावर, परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, त्यांना उत्तरं आठवत नाही पेपरची आणि ते घाबरतात। तर अशा वेळेस मुलांसोबत कापूर आणि तुरटी यांची एक छोटीशी पुडी एका कापडामध्ये बांधून अवश्य द्या। या दोन्हीमुळे मुलांच्या सभोवतालचं जे वातावरण आहे ते शुद्ध राहतं, त्याच्यामध्ये ऑक्सिजनची लेवल त्यामुळे वाढते आणि त्यांची ज्यामुळे आपल्या डोक्यावर, मनावर जो ताण येतो, त्यांना जी घबराट सुटते किंवा त्यांना आठवत नाही, त्यांचं मनोबल कमकुवत व्हायला लागतं, तर अशा गोष्टी होत नाही। त्यांना केलेला विषय सहज आठवतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो। आणि दुसरा एक खूप छान असा उपाय आहे रामरक्षेचा। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रामरक्षा ही बौद्धिक आपल्या विकासासाठी रचलेलं, अतिशय बुधकौशिक ऋषी यांनी रचलेलं खूप छान असं स्तोत्र आहे। रामरक्षा स्तोत्राचं महत्व असं आहे की त्यामध्ये र चा उच्चार वारंवार होतो। आपण पाहिलेलं आहे की त्यामध्ये रामाची स्तुती आणि र या अक्षराचा वारंवार उच्चार होतो। तर या र या अक्षराचा वारंवार उच्चार झाल्यामुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये जे स्मरणशक्ती वाढवणारे, आपला बुद्धिमत्ता वाढवणारे जे काही हार्मोन्स असतात ते हार्मोन्स या रामरक्षा स्तोत्र पठणाने वाढीस लागतात आणि त्यामुळे आपली बुद्धिमत्ता वाढते। हे त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण आहे आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना रामरक्षा ही म्हणायला सांगतात आणि विद्यार्थ्यांनी रामरक्षा ही म्हणायलाच हवी। तर आपल्याला पेपरला जाताना काय करायचं आहे, एक छोटासा कागद घ्यायचा, त्या कागदावर जो पेपर आहे त्या पेपरचं नाव लिहायचं। समजा गणित विषयाचा पेपर आहे त्यावर गणित लिहायचं आणि रामरक्षा स्तोत्रातील 1 ते 9 ज्या ओव्या आहेत, पहिले 1 पासून 9 पर्यंत त्या ओव्या आपल्याला वाचन करायच्या। ओवी वाचन करताना अगरबत्ती तेवत ठेवायची आणि 1 ते 9 ओव्या वाचन होईपर्यंत जो अंगारा असतो उदबत्तीचा, तो आपण जो कागद तयार केलेला आहे विषयाच्या नावाचा, त्यामध्ये तो अंगारा ठेवून ती पुडी बांधायची आणि ती त्या विद्यार्थ्यांजवळ द्यायची। असा हा उपाय खूप छान उपाय आहे। यामुळे विद्यार्थ्यांची जी मानसिकता आहे पेपर सोडवण्याची ती अतिशय प्रबळ होते आणि ते आत्मविश्वासाने पेपर सोडवू लागतात। तर आता आपण बघून घेऊया की वारानुसार आपल्याला काय उपाय करायचे आहे परीक्षेला जाताना। हे सगळे उपाय मुलांनीच करायचे आहे। जर का पेपर सोमवारला आला तर सोमवारी परीक्षेला जाताना मुलांनी स्वतःचं प्रतिबिंब आरशामध्ये पाहायचं आहे। आपलं प्रतिबिंब आरशामध्ये पाहून झाल्यानंतर एक बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर, आपल्या घरातल्या पिंडीवर अर्पण केलं तरी चालेल, महादेवाच्या पिंडीवर अर्पण करून त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आणि परीक्षेसाठी त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा। हा उपाय सोमवारी करायचा। मंगळवारी आपल्याला करायचं आहे की हनुमानाच्या मूर्तीला गूळ आणि फुटाण्याचा नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यातला थोडासा प्रसाद आपण ग्रहण करून मग पेपरला जायचं। बुधवारच्या दिवशी जर पेपर आला तर आपल्याला श्री गणेशाला वंदन करून
गणपती बाप्पांना मोतीचुराच्या लाडवाचा प्रसाद अर्पण करायचा. त्यातला थोडासा प्रसाद आपण ग्रहण करून मग पेपरला जायचं. तुम्ही हा उपाय मंदिरात देखील करू शकता किंवा आपल्या घरातल्या गणेश मूर्तीजवळ देखील करू शकता. नंतर येतो गुरुवार. तर गुरुवारी आपल्याला काय उपाय करायचा आहे की गुरुवार जर पेपर आला असेल तर पेपरला जाताना आपल्याला केशरी रंगाचा टिळा कपाळाला लावायचा आहे. विद्यार्थ्यांनी जो पेपर सोडवणार आहे त्यांनीच हे उपाय करायचे आहे. केशरी रंगाचा टिळा कपाळाला लावून खिशामध्ये किंवा सोबत एक पिवळ्या रंगाचा रुमाल न्यायचा आहे. यामुळे गुरुबळ आपलं प्रबळ होतं आणि आपलं जे मनोधैर्य आहे पेपर लिहिण्याचं ते वाढीस लागतं आणि आत्मविश्वासाने मुलं पेपर सोडवतात. पुढचा दिवस आहे शुक्रवार. तर शुक्रवारी आपल्याला काय करायचं आहे, पेपर सोडवणाऱ्या व्यक्तींनी किंवा विद्यार्थ्यांनी पांढरे वस्त्र घालून जायचं आहे, पांढरा पोशाख घालून जायचा आहे आणि देवीला भात आणि दूध, आता हे दूध कच्चं घ्यायचं आहे, कच्चं दूध आणि भाताचा नैवेद्य अर्पण करायचा. तो नैवेद्य आपण थोडासा ग्रहण करायचा आणि शुक्रवारच्या पेपरला आपल्याला जायचं आहे. शनिवारी काय करायचंय आपल्याला, शनिवारी जर पेपर आला असेल तर मोहरीचे थोडेसे दाणे, अगदी 4-5 दाणे किंवा चिमूटभर दाणे परीक्षार्थींनी आपल्या खिशामध्ये आपल्या सोबत न्यायचे आहे आणि मारुती रायांना मनोभावे वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन पेपरला आपल्याला जायचं आहे. तर असे साधे, सोपे आणि छोटे छोटे उपाय जे आपल्याला पेपरला जाण्यापूर्वी वारानुसार करायचे आहे. यामुळे मुलांचं मनोधैर्य वाढतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास जेव्हा आपला वाढलेला असतो त्यावेळेस पेपर आपण ज्या पटीने आपण सोडवणार असतो त्याच्या कित्येक पटीने आपण चांगला सोडवतो. तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.